नमस्कार मंडळी. तर आज आहे 21 तारीख आणि आत्ता सकाळचे वाजले 4:50 झालेत. तर आज आम्ही जाणार आहोत पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर आणि गाणगापूर या ठिकाणी जाणार आहोत. तर आम्ही आज बाय रोड जाणार आहोत. तर माझ्यासोबत आत्याची फॅमिली आहे आणि आमचा एक मित्र आहे सागर म्हणून. तर आम्ही सगळी ठिकाणं आज करणार आहोत आणि कोणती अजूनमध्ये कुठली ठिकाणे भेटली तर ती पण करणार आहोत. तर ही पूर्ण जर्नी कशी आहे ती तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. गणपती बाप्पा महाराज की जय. अष्टभुजा स्वयंभू तुळजा भवानी माते की जय. विठोबा रुक्मिणी माते की जय. गणपती बाप्पा आहोत मावळमध्ये, पुन्हा मावळमध्ये. आता 7:30 वाजले. एक्सप्रेसवेलाच आहेत. मला फ्रेश व्हायला चहा कॉफी प्यायला थांबलो आहे. आपण आहोत शिवापूरमध्ये आपण नाश्त्यासाठी थांबलो. शिवनेरी मिसळ म्हणून आहे. काय खाणार आहे? वडापाव काय मिसळ पाव? आणि काय? फ्रेंच फ्राईज आणि सॉस. तर आता आपण निघतोय पुढे पंढरपूरला जायला. आता डायरेक्ट पंढरपूर. पंढरपूरला पोचलो आहोत आणि आता गाडी पार्किंगला लावली आम्ही आणि आता आम्ही दर्शनाला जातोय पंढरपूरच्या. किती वेळ लागते दर्शनाला. कुंडू कुंडू कुंडू. तर पंढरपूरचं दर्शन आमचं विठ्ठल आणि रखुमाईचं मस्त दर्शन झालं. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही त्याच्यामुळे काय दाखवू शकलो नाही. पण आजूबाजूचा परिसर, मंदिर दाखवतं थोडंफार जसं काय दिसेल तसं. पण मग दर्शन मस्त झालं. एकदम चरणस्पर्श दर्शन झालं. दोन्ही विठ्ठल आणि रखुमाईचं पण मस्त दर्शन झालं. मस्त वाटतंय. कसं वाटतंय गुंडू? कसं वाटलं? दर्शन झालं तुला ना? डोकं टेकवलंस तू? पंढरीनाथ महाराज की. म्हटलं ना, बोल पंढरीनाथ महाराज की. तर हे आहे रामकृष्ण दत्तात्रय कोकाटे यांचं वाद्यांचं दुकान. हे श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये विने गल्ली येथे आहे. तर माझ्या पाकवाद्यासाठी मी यांच्याकडून वादी घेतली. तुम्हालाही कोणती वस्तू वाद्य घ्यायची असेल तर नक्की यांच्या दुकानाला व्हिजिट करा. तर आता आलो आपण चंद्रभागेवर आलो. चंद्रभागा बघता थोडं चंद्रभागेची अवस्था थोडी कठीण आहे. लोकांनी खूप वाट लावून ठेवली आहे इकडे. आपल्या धार्मिक स्थळांची किंवा नद्या नाल्यांची कशी स्वच्छता ठेवावी ही जरा लोकांनी त्याच्याकडे लक्ष द्यावं हवं. खूप घाण केली लोकांनी. एवढं ही जागा एवढी पवित्र जागा आहे ना, तिची सगळी कचरा, चॉकलेट्सचे कागद, कपडे सगळ्यांनी घाण करून ठेवली आहे.
आता आमचं पंढरपूरचं दर्शन झालं आहे. फोटो वगैरे सगळं काढून झालं आणि मी माझ्या पक्वाद्यासाठी वादी पण घेतली एक नवीन. माझ्या पक्वाद्याची वादी पण खराब झालेली. ते मस्त दुकान होतं तिथे चांगली वादी भेटली मला. आता मी ते झुणका भाकर पुढे खाणार आहोत आणि पुढे तुळजापूरच्या दर्शनाला जाणार आहोत. तुझं नाव काय? हर्ष कितवीत आहे? तिसरी शाळेत जातो. किती आहे? तिसरीत. नाव काय? हर्ष किरण कांबळे. ओके. भवानीच्या दर्शनाला आता आम्ही जातोय. ओटी घेतली आहे. दर्शनाला जातोय. वाजले आता किती वाजलेत? आता वाजलेत 7 बरोबर. आम्ही आता तुळजापूरमध्ये आहोत आणि आता तुळजाभवानीच्या दर्शनाला जातो. तुझवीर संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हरी पडलो आता संकट निवारी जय देवी जय महिषासुरनी सुरवारी ईश्वर दे तारक संजीवनी जय देवी जय देव. तुळजापूरचं दर्शन झालं आहे आता. मस्त झालं दर्शन.
एकदम आतमध्ये वगैरे जाऊन, पण आतमध्ये फोन अलाउड नाही त्याच्यामुळे काही शूटिंग दाखवू शकलो नाही. थोडं बाहेरून जमलं तेवढं दाखवतो. तर पंढरपूर आणि तुळजापूर ही आजच्या दिवसाची दोन्ही दर्शनं झालेली आहेत. आता आपण जात आहोत अक्कलकोटमध्ये. अक्कलकोटमध्ये आपण विला बुक केला आहे, तिथे आपण आज रात्री राहणार आहोत आणि उद्या सकाळी गाणगापूर आणि अक्कलकोट ही 2 दर्शनं करणार आहोत. तर गाणगापूर आणि अक्कलकोट हे 2 ब्लॉग तुम्हाला दुसऱ्या पार्टमध्ये बघायला भेटतील. तोपर्यंत आजच्या दिवसाची रजा घेतो. धन्यवाद.